अँकर्सनी त्या भाषणातील आशय मोजक्या शब्दात सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मुद्दाम आपण केला न वाक्य संपवलेलं आहे. बरोबर. कोणी केला? अँकर्सनी यशस्वी प्रयत्न केला असं वाक्य आहे. मग सब्जेक्ट काय आहे? हा, अँकर्स. अँकर्स काय? हा हा, बरोबर. बघा, अँकर्स गॉट बघा थोडस वाक्यावरती नाही वाक्य. अँकर्स हॅड anchors had a successful attempt. हा, कशामध्ये? बोला. प्रत्येकाच्या भाषणानंतर सांगण्याचा. बरोबर आहे का नाही? आशय सांगण्याचा. बरोबर. अटेम्प्ट टू टेल. टू टेल. ओके. टू टेल और टू समराइज म्हणा मला. टू समराइज द कंटेंट. हा, परत वाचा वाक्य. वाक्य वाचा. कशाचे कंटेंट? तर प्रत्येकांच्या भाषणानंतर त्या भाषणातील आशय. हा, त्या भाषणातील आशय. द कंटेंट्स ऑफ द स्पीच अच्छा, द स्पीच followed by the speaker. Followed by the speaker. म्हणजे स्पीकर म्हणजे काय? याचा अर्थ त्या वक्त्याच्या मागोमाग म्हणजे काय? अर्थात काय? त्याच्या भाषणानंतर. त्यासाठी मी हा अर्थ घेतलाय. फॉलोड बाय द स्पीकर. सॉरी सॉरी सॉरी, काही चुकलं. स्पीच. बघा वाक्य बघा. अँकर्स हॅड अ सक्सेसफुल अटेम्प्ट टू समराइज द कंटेंट्स ऑफ द स्पीच. इमिजिएटली. बघा
immediately after the completion of everybody's speech, everyone's speech असं आहे. बाय द स्पीकर ते उलट झालं होतं. फॉलोड बाय द स्पीकर. हा असं पाहिजे होते. या समराइज attempt to summarize the contents of the speech which followed the speakers असं पाहिजे होते. which followed the speakers. चला सेंटेन्स नंबर 2 सॉरी 2 नाही नंबर तुमचे काय असतील ते. हा काय असतील ते नंबर. चला पुढचं वाक्य सांगा मला. समजतं का सगळ्यांना. अँकर्स हॅड सक्सेसफुल अटेम्प्ट याचा अर्थ होतो की अँकर्सनं एक यशस्वी प्रयत्न केला. हा कशाचा. टू समराईज करण्याचा आशय सांगण्याचा. कोणता. समराईज द कंटेंट. कोणाच्या ते कंटेंटचा समरी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय आशय. ऑफ द स्पीच. हा कंटेंट ऑफ द स्पीच. त्या स्पीचचे कंटेंट जे आहे त्याचं समरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला जे ऍक्च्युअली अँकर्स करतात है ना. थोडक्यात एखादा स्पीकरने एखादा है ना अनेक मुद्दे सांगितले. ओके सर आपण ज्या पद्धतीनं आता आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्यामध्ये या गोष्टी आम्ही नक्कीच काय करू पाळू असं आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीनं आश्वासन देतो. अशा पद्धतीने ते कोण बोलतात. अँकर्स बोलत असतात. इमिजिएटली आफ्टर द कम्प्लिशन ऑफ एव्हरीवन स्पीच. प्रत्येकाच्या भाषणानंतर त्यांनी तसा तो आशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न केला. चला नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. अशा रीतीने त्या ठिकाणी 8 ते 10 विद्यार्थ्यांनी एन्व्हायरमेंट रक्षणावर भाषण केले. आपले विचार व्यक्त केले. सुंदर भाषणामधून. अच्छा आपापले विचार त्यांच्या सुंदर भाषणामधून व्यक्त केले. बघा याच्यामध्ये एवढं सगळं वाचलं. मेन करता कोण आहे. 8 ते 10 विद्यार्थ्यांनी. बरोबर. आणि अशा रीतीने आपण इथं सुरुवातीला घेऊ. सब्जेक्ट काय 8 ते 10 विद्यार्थ्यांनी आणि जे काय केलं ते शेवटी बघायचं. दॅट इज हाऊ यू कॅन. दादा देऊ का. काय देऊ का आणखी बस. काय बोलू नको. क्लास चालू असताना काय बोलायचं नाही. काय द्यायचं नाही काय घ्यायचं नाही. चला दादा देऊ का आणखीन. जेवण चाललंय काय तुमचं क्लास करताना. दादा देऊ का आणखीन. जेवण बंद क्लास होईपर्यंत. चला सो अशा रीतीने म्हणजे काय. इन दिस वे अशा पद्धतीने. बरोबर. पुढं 8 ते 10 विद्यार्थ्यांनी 8 to 10 स्टुडंट काय व्यक्त केले ना. व्यक्त केले. एक्सप्रेस. व्हेरी गुड. देर काय मत ना ओपिनियन. काय व्यक्त केले. कॉन. ओके काय व्यक्त केले विचार आहे ना. देअर ओन थॉट्स थ्रू त्यामधून कशामधून त्यांच्या सुंदर भाषणामधून. देअर ब्युटिफुल स्पीचेस. देअर आहे ना उनके स्पीचेस त्यांच्या भाषणांतून. समजतंय का सगळ्यांना. सगळे शब्द आले का. आले. इन दिस वे
अराउंड, इथं अराउंड चालतंय, जवळजवळ. अराउंड 8 to 10 students, 8 to 10 students express their own thoughts through their beautiful speeches. और इथं देर नाही टाकलं चालतंय, एक्सप्रेस ओन थॉट्स, पण देर डबल येऊ द्या, काही अडचण नाही, प्रॉब्लेम नाही काय. ठीक आहे. एक्सप्रेस देअर ओन थॉट्स थ्रू देअर ब्युटिफुल फीलिंग्स, बरोबर, फीलिंग्स नाही चाहिए, ओपिनियंस. ठीक है. थॉट्स, थॉट चलेगा, विचार व्यक्त केले ना. समजलं सगळ्यांना? येस और नो? समजतंय का? येस और नो? Yes, sir. Yes, जरा sir. थांबून आठवण करून देतोय. वाक्य कितीही मोठं असेल तरी त्यातला अगोदर पकडायचा कोण? कोण पकडायचा? धरीला, पंढरीचा. तर त्यातला चोर बघायचा. चोर, चोर म्हणजे कोण? करता. काम कोण करतंय ते आपल्यासाठी महत्वाचं, बरोबर. भक्ती कोण करतंय मनोभावे तो महत्वाचा, तो पंढरीचा खरा चोर, बरोबर की नाही? धरीला पंढरीचा चोर. बघा, ऐका अभंग नंतर. आणि उद्या याचा अर्थ समजावून घ्या कोणाकडून. आले का? अंधारे सर आले का? ते सांगतील तुम्हाला, मराठीचे सर पण सांगतील तुम्हाला काय वाटतं. चला. सो जसं त्या चोराचा उल्लेख केलाय तसं तुम्हाला कोण पकडायचंय? करता, काम करणारा करता. कोण आहे? 8 ते 10 विद्यार्थ्यांनी काय केलं? मग मत व्यक्त केलंय. शेवटी बघायचं क्रियापद आणि ते काम कोणी केलं त्यालाच पकडायचं, तो तुमचा सब्जेक्ट झाला. आणि सब्जेक्ट नंतर इमिजिएटली जे काम केलंय ते ठेवायचं. मग 8 ते 10 विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केलं म्हणून आपण म्हणलो अशा प्रकारे अराउंड 8 to 10 स्टुडंट हा झाला सब्जेक्ट आपला. आणि त्यांनी काय केलं? मत व्यक्त केलं. एक्सप्रेस काय? देअर थॉट, त्यांचे विचार व्यक्त केले. त्याद्वारे, त्यामधून, कशामधून? भाषणामधून, त्यांच्या सुंदर भाषणांमधून. थ्रू देअर ब्युटिफुल स्पीचेस. ठीक आहे. और याला आणखीन एक म्हणू शकता इन्फॉर्मेटिव्ह. त्याच्यामध्ये चांगली चांगली माहिती होती, असे इन्फॉर्मेटिव्ह स्पीचेस. चला पुढचं वाक्य सांगा. किती सोपं वाक्य आहे. त्या विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर काही पालक व शिक्षक मंडळींनी आपापले विचार मांडले. आता शेवटी बघा, विचार मांडले. आता मांडले, मांडणारा कोण आहे त्याला पकडा अगोदर. कोण आहे? काही पालक व शिक्षक. आणि त्यानंतर काय आलं? हे कंजंक्शन आलं. या दोन वाक्यांना जोडणारा एक शब्द आला, एक काय आलं? कंजंक्शन आलं. त्याला म्हणतो आपण काय? त्यानंतर आफ्टर दॅट. ठीक आहे. कनेक्टिव्ह काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह. सो कनेक्टिव्ह आलं काय? आफ्टर दॅट. आफ्टर दॅट. बघा सब्जेक्ट काय? कोणाबद्दल बोलतोय आपण? काही पालक व टीचर्स. सो सम parents and teachers put or आणखीन काय म्हणता येईल त्याला? प्रेझेंटेड. ठीक आहे ना, मंडळी म्हणजे काय गरज नाही, ते मराठीचं आपलं स्टाईल आहे. प्रेझेंटेड, मांडणी करणे. प्रेझेंटेड काय? देअर ओपिनियन्स ना. हा हा, पुढे एकदा बोला, वाक्य परत वाचा. त्यानंतर काही पालक व शिक्षक मंडळींनी विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर काही पालक व शिक्षक मंडळींनी आपापले विचार मांडले. ओके. प्रेझेंटेड देअर ओपिनियन्स आफ्टर. त्यानंतर आता समज शब्द आला बघा, समज शब्द आला. आफ्टर द स्पीचेस ऑफ दोज म्हणा किंवा द म्हणा, दोज इज इक्वल टू द स्टुडंट्स. दोज स्टुडंट्स और द स्टुडंट्स दोघांचा या अर्थ सेमच आहे. त्या विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांच्या नंतर
स्नेहा शिंदे 10. माईक बंद करा. आज आले आहात आपण. आपलं स्वागत आहे. हा, पुढं समजताय का? लक्षात घ्या रे बाबांनो, आपला खूप काही वाक्य करायचे असं आपला ध्यासच नाहीये. मात्र जे वाक्य आपण करतो त्यातला सब्जेक्ट आणि वर्ब हे अगोदर गृहीत धरायचं आणि त्यानंतरच आपल्याला वाक्य ते बनवता येतं. हे एवढं लक्षात तरी बस झालं. बाकी वाक्य तुम्हाला कित्येक बनवता येऊ शकतात. ठीक आहे, चला पुढचं वाक्य वाचा. सर्वांनी भाषणातून पर्यावरण रक्षणासाठी मोठमोठ्या आणाभाका घेतल्या. सर्वांनी भाषणांतून पर्यावरण रक्षणासाठी मोठमोठ्या आणाभाका घेतल्या. बघा आता बघा काय घेतल्या, आणाभाका घेतल्या. आणाभाका म्हणजे काय? शपथा घेतल्या, शपथ घेणे किंवा कमिटमेंट करणे. सो याला काय म्हणता येईल? कमिटमेंट केल्या. बघू आपण कोणी केल्या? सर्वांनी केल्या. ज्यांनी ज्यांनी भाषणं केली त्यांनी आपापल्या भाषणातून मोठमोठ्या पर्यावरण रक्षणासाठी मोठमोठ्या आणाभाका घेतल्या. मी शिकवू का सांगू तुला? माहित नाही मला. हा, मी शिकवतोय तो विचारतो प्लीज. कसं काय करायचं सांगा. हा, काय होईल मग? ऑल द स्पीकर्स, बरोबर की नाही? ऑल द स्पीकर्स, ऑल द स्पीकर्स. हा 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 हा. हम्म. आता टू कोत म्हणजे क्लिअर कट ट्रान्सलेशन होईल बरं का. तर मी त्याच्यापेक्षा आणखीन सुंदर शब्द शोधतोय. बघू आपण. इथं जो वापरता होता ना हॅड, आपण इथं पण हॅड वापरू. हॅड देअर बिग साइज कमिटमेंट. मोठ्या आकाराच्या, मोठमोठ्या बिग साइज कमिटमेंट. मी 100 झाडं लावेल, मी 500 झाडं लावेल, मी अमुक करेल, मी तमुक करेल. त्याला म्हणतो आपण मोठमोठ्या आणाभाका. त्यांनी कमिटमेंट दिल्या. ठीक आहे. ऑल द स्पीकर्स had their big size commitments. कशासाठी? For the protection of the environment. बरोबर आहे का? काय राहिलं का त्या वाक्यांमधलं? काही अंश राहिला का? चालेल ना? पर्यावरण रक्षणासाठी मोठमोठ्या आणाभाका घेतल्या. आणाभाका, शपथा किंवा कमिटमेंट. ठीक आहे, कमिटमेंट, जबाबदाऱ्या. किंवा ऑल द स्पीकर्स ऍक्सेप्टेड द बिग साइज रेस्पॉन्सिबिलिटीज. त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या असं म्हणता येईल त्याला. बघा मेन लक्षात ठेवण्याचं काय आहे? सब्जेक्ट कोण आहे? ऑल द स्पीकर्स आहे. आणि हॅड देअर घेतल्या. हॅड घेणे, टेक किंवा हॅव हे आपण घेणे, खाणे पिण्यासाठी वापरतो. पुढे बोला, पुढचं वाक्य. श्रोत्यांनी वेळोवेळी सर्वांच्या विचारांचे टाळ्यांच्या गजरात भरभरून कौतुक केले. ऑल द अलर्ट ऑडियन्स कौतुक केले. ऍडमायर्ड म्हणता येईल किंवा प्रेज म्हणता येईल किंवा आणखीन त्याला एक शब्द आहे ऍप्रिसिएटेड. ऍप्रिसिएटेड. हा,
कशाचे कशाचे स्वागत केले, कशाचे कौतुक केले, काय सर्वांच्या विचाराचे ऍप्रिसिएटेड द थॉट्स ऑफ द स्पीकर्स वेळोवेळी टाइम टू टाइम किंवा टाइम टाइम वर शेवटी लिहू समज शब्द वाक्यात शेवटी विथ द राउंड ऑफ applauses टाइम टू टाइम. अप्लाउड पण आहे ना, अप्लाउज पण आहे. राऊंड ऑफ अप्लाउज टाळ्यांचा गजर म्हणता येईल तुम्हाला. पुढं पुढचं वाक्य वाचा. कमन 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 पालकांद्वारे. कमन. अच्छा बघा, पालकांपाठोपाठ मान्यवरांनी त्यांचे विचार भाषणांद्वारे व्यक्त केले. विचार व्यक्त केले. कोणी व्यक्त केले? मान्यवरांनी. आणि पालकांपाठोपाठ हे काय आहे? समयसूचक शब्द आहे. कधी केले तर पालकांच्या पाठोपाठ शेवटी लिहायचं आपल्याला. मान्यवरांनी त्यांचे विचार भाषणांद्वारे व्यक्त. चला वाक्य सापडलं आपल्याला. मान्यवर द म्हणजे ते मान्यवर. ऑनरेबल गेस्ट गेस्ट आणखीन काय शब्द सापडतोय बघतोय. प्रेझेंटेड चांगला शब्द आहे. प्रेझेंटेड their beautiful thoughts and ideas about the environment. बरोबर. अबाउट द एन्व्हायरमेंट मी टाकलेले आता. अबाउट द एन्व्हायरमेंट फॉलोड बाय. बरोबर आहे बरं का. फॉलोड बाय बरोबर आहे. फॉलोड बाय द स्पीचेस ऑफ पेरेंट्स अँड टीचर्स. चालतंय. फक्त पालकच नाही तर टीचर्सनं पण भाषण केली असं आपण लिहिलं होतं. बरोबर आहे नाही? पालकांच्या बरोबर आपण टीचर्सला टाकलं होतं वरती. आठवत आहे? द ऑनरेबल गेस्ट presented their beautiful thoughts and ideas about the environment, followed by the speeches of the parents and the teachers. The लिहिलं चालतंय. Speeches of parents and teachers. The लिहिलं तरी काही अडचण नाही. That is most suitable. चला झाला इथपर्यंत. लिहून घ्या व्यवस्थित सगळे मिळून. वरती हेडिंग आहे. काय हेडिंग आहे आज पण? सेमच. एन्व्हायरमेंट डे. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म. सिंपल पास्ट मध्ये. बरोबर.
इथपर्यंत झालं का? इथपर्यंत झालं का? येस ऑर नो? फोटो पण मिळणार आहे. मला फोटो पण मिळणार आहे. चला पुढचं वाक्य सांगा. प्लीज टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स. पुढचं वाक्य सांगा. आता थोडंसं लवकर सांगा, कारण तुम्हाला बरीचशी आयडिया आली सिंपल पासची. एवढे आपण अराउंड 40 सेंटेन्सेस घेतलेले आहेत. आता 10-15 थोडंसं फास्ट सांगा, तुम्हाला समजून येईल की बाबा सब्जेक्ट पकडायचा आणि त्यानंतर मेन वर्बचा सेकंड फॉर्म लिहायचा आणि वाक्य आपोआपच बनवू शकतं. कमॉन, चला. आयडिया बऱ्यापैकी आलेली आहे. चला. ओके, त्यांनी म्हणजे कोण? गेस. चला. दे thanked the organizers for the honor received. आणखी काय होतं? and also for organizing such a beautiful event. बरोबर आहे का? म्हणजे बघा, लक्षात घ्या काय की दे थँक कोण? संयोजकांनी, कोणी मान्यवरांनी काय केलं? आभार व्यक्त केले. कोणाचे? संयोजकांचे. फॉर द ऑनर रिसिव्ड, कशासाठी? जे काही त्यांना मान सन्मान दिला गेला त्यासाठी. आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारचा सुंदर इव्हेंट ऑर्गनाईज केला त्यासाठी देखील त्यांनी आभार व्यक्त केले. बघा, म्हणजे फॉर दिस अँड फॉर दिस काय केलं? थँक, आभार व्यक्त केले. कोणाचे? ऑर्गनायझेशनचे. कोणी? ऑर्गनायझर्सचे म्हणजे काय? आयोजक आणि संयोजकांचे. कोणी? ते. त्यांनी म्हणजे काय? जे चाललं होतं ते कोण होते? गेस्ट होते. समजतंय का? वाक्याची फोड आणि वाक्य कसं बनलं ते समजतंय का? आर यू ऑल गेटिंग? बऱ्यापैकी कॉमन सेन्स आहे तुमचा. बऱ्यापैकी कॉमन सेन्स आहे. चला पुढचं वाक्य सांगा. पुढचं वाक्य सांगा. ओके, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे लांबलचक भाषण ठोकले. ओके, त्यानंतर आलं बघा परत शब्द. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आफ्टर दॅट द चीफ गेस्ट chief guest presented his लांबलचक lengthy speech. lengthy speech, लांबलचक भाषण. नेक्स्ट, अजिंक्य अँड अमुक अमुक कोण आहे रे? कशाला रे माईक ओपन करता? झाले का बरोबर चालू? हर्षवर्धन नारायण शेळवणे 8. कशाला माईक ओपन केला रे? हा, चला पुढं. फायनली the chairperson
चेअरपर्सन काय चेअरपर्सन मेड ओके मेड नाही थोडस वेगळं लिहू ना वेट 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 अभी टाइम लगेगा तुमको फाइनली द चेयरपर्सन सरप्राइज everyone with his or hers his or her आता चेअरपर्सन कोणी माहित नाही आपल्याला ना लेडी असू शकतो लेडा असू शकतो है ना with his or her small and sweet speech समजलं छोटस भाषण हे छोटस आणि गोड असतं स्वीट वाटतं कारण का त्यावेळेस लोकांना भुका लागलेल्या असतात तळमळलेले लोक असतात बघा काय घेतलं मी सरप्राईज कारण का अध्यक्षाने एवढं लांबलचक भाषण केलं आता चेअरमॅन काय करतील बाप रे बाप आता उठले आता तर पार मेलोच आपण मात्र त्यांनी आम्हाला आश्चर्यचकित केलं एवढं छोटं बोलले आणि म्हणले पर्यावरण रक्षणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला खूप भारी वाटलं लोकांनी खूप जोरात टाळ्या वाजवल्या कशामुळं थोडक्यात आवरलं म्हणून वैतागलेले लोक असतात बरोबर खटाळ सर आले का खटाळ सर आले का चला पुढं स्वतःच्या भाषणाबद्दल सर्वजण खूप खुश झाले. हा बघा खुश झाले सगळेजण अध्यक्षांच्या छोट्याशा भाषणामुळे सर्वजण खूप खुश झाले बघा खुश झाले क्रियापद आहे कोण खुश झालं तर सर्वजण बघा इथं म्हणू आपण आता ऑल पीपल became very happy with the small speech of the chairperson. इथं पण चेअरपर्सन वेगवेगळे आहे बरं का चेअर डॅश करून लिहा पर्सन समजतंय कोण खुश झालं तर सगळे लोक सर्व लोक पुढं ऑल द पीपल और ऑल पीपल चला पुढचं वाक्य सांगा all the speakers explained the importance of the Environment Day through their informative speeches. व्हेरी नाईस चला समजतंय का सगळ्या पक्ष काय कोण स्पीकर्सनी सगळ्या वक्त्यांनी पक्षांनी नाही सगळ्या वक्त्यांनी स्पष्ट केलं समजावून सांगितलं काय इम्पॉर्टन्स ऑफ द एन्व्हायरमेंट डे च्या द्वारे कशाद्वारे देअर इन्फॉर्मेटिव्ह स्पीचेस माहितीनं संपन्न असलेल्या अशा भाषणांतून सर्व वक्त्यांनी पर्यावरण दिनाचे महत्व समजावून सांगितले समजतंय का इज एव्हरीबडी गेटिंग ओव्हर हिअर Yes, sir. Yes, sir. ओके व्हेरी नाईस नॉट ओनली गेटिंग सर वी आर एन्जॉईंग असं म्हणलं पाहिजे तुम्ही चला आमच्या शाळेचा प्रिन्सिपल
सरांनी आणि thanks दिले. वोट ऑफ थँक्स दिले. द ऑनरेबल प्रिन्सिपल ऑफ our school मम्मी presented कोण आहे रे the vote of thanks. चला पुढं आणखी नाही वोट ऑफ थँक्स काहीतरी वाक्य आहे वाटतं. चालेल ना. हा पुढं नेक्स्ट सेंटेन्स. हा मी बोललो ना काहीतरी आहे ना. हा शिक्षकेतर नाही शिक्षकेतर आहे. काहीतरी बडबड नका. शिक्षकेतर नाही शिक्षकेतर. ओके वेट. हे यांचे काय शेवटचं मला सांगा. शेवटचं क्रियापद सांगा. हा शेवटचं मला सांगा. शेवट शब्द सांगा. पर्यावरण रक्षक. धन्यवाद व्यक्त केले हे मला पाहिजे. हे एक्सप्रेस his gratitude आता सांगा. व्यक्त केले पुढं अध्यक्षांनी सरांनी वोट ऑफ थँक्सच्या माध्यमातून कार्यक्रमाचे अमुक मनपूर्वक हे एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स. आता सगळ्यांचे नाव सांग मला एक एक करून. सगळे कोण कोण आहे. चेअरपर्सन टुवर्ड्स चेअरपर्सन चीफ गेस्ट आहे ना. चीफ गेस्ट ऑल अदर रिस्पेक्टेबल म्हणून रिस्पेक्टेड म्हणून चालतंय. रिस्पेक्टेड पर्सनॅलिटीज आणि कोण आहे मान्यवर नंतर विलेजर्स टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ पेरेंट्स ग्रामस्थ पर्यावरण रक्षक याला काय म्हणता येईल त्याला नेचर लवर्स म्हणू आपण त्यांना. नेचर लवर्स. आणखीन कोण आहे. आणखीन कोण राहिले. झालं ना. स्टुडंट झाले का आले का नाही. and all the students. झालं का एवढंच आहे का. ओके. all the students from the bottom of his heart. बरोबर. सहृदय धन्यवाद व्यक्त केले. हार्दिक पांड्या
द ऑनरेबल बघा याच्यामध्ये काहीच नाही, जादू आहे, मॅजिकल सेंटेन्स आहे, काहीच नाही याच्यामध्ये. बघा वाक्य बघा, ही एक्सप्रेस कोणी सरांनी त्यांनी व्यक्त केलं, काय केलं, हिज ग्रॅटिट्यूड, त्यांचा त्यांचे आभार व्यक्त केले, कोणाचे, टुवर्ड्स, ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स असते बरं का यांच्या. त्याला ग्रॅटिट्यूडला एक वेगळा अर्थ आहे. ग्रॅटिट्यूडला काय कोण सांगते अर्थ, ग्रॅटिट्यूडचा अर्थ कोण सांगताय, करेक्ट अर्थ सांगा लवकर, ग्रॅटिट्यूडचा करेक्ट अर्थ सांगा. मग त्यांच्या प्रती, टुवर्ड्स म्हणजे काय, त्या प्रती ग्रॅटिट्यूड व्यक्त केला, बरोबर. ग्रॅटिट्यूडचा करेक्ट अर्थ सांगा लवकर, खूप सुंदर अर्थ आहे मराठीमध्ये, सांगा रे. थोडक्यात ग्रॅटिट्यूड व्यक्त केला, कोण सांगतंय, कृतज्ञता. काय व्यक्त केलं, कृतज्ञता व्यक्त केली, म्हणजे काय, आभार मानण्याचं, बरोबर आहे का गायकवाड सर. कृतज्ञता व्यक्त करणे, कृतज्ञ होणे, त्या प्रती, यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली, कोणाच्या प्रती. आता फक्त काय लाईनच द्यायचं आपल्या सगळ्यांना, चेअरपर्सन असतील, चीफ गेस्ट असतील, ऑल अदर रिस्पेक्टेड पर्सनॅलिटीज असतील, विलेजर्स ग्रामस्थ असतील, शिक्षक असतील, नॉन टीचिंग स्टाफ असेल पूर्ण, बापू दादा वगैरे वगैरे तुमचे ते काय आहेत ते सगळे, सचिन दादा, बापू दादा, ना एवढ्या चिमटीमध्ये गोंधळ, तुमचा गोंधळ 100 लोकांच्या कानात चाललाय, प्लीज माईक ओपन करून काहीच बोलू नका कुणीच, माईक ओपन असताना काही गप्पा मारू नका. चला, समजलं सगळ्यांना, काय शब्द राहिलाय का, कोणता शब्द नाही समजला, चला किती वाक्य राहिले आणखीन. सर आपली शाळा आहे का, येस सर. ऑल राईट, किती वाक्य झाले, 45 झाले, उद्या संपून जाईल, टेन्शन घ्यायचं ना, टेन्शन दिले. ऑल राईट, चालू या पॉज. ओके, वेट, रिपीट ट्वाइस, दॅट इज होमवर्क. चालू या पॉज. Yes, sir. Yes, sir. Pause. Bye, bye, sir. Good ओके, night, sir. बाय. Next, sir. Bye. You're most welcome for your compliments. Sir, photo पाठवा.